क्लास 9th चॅप्टर 9th एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड की हवामान जो आहे त्याचे सजीव सृष्टीमधील महत्त्व याविषयी माहिती बघितली होती. आता यानंतरचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर पुढचा भाग बघा. While ascertaining the climate of a particular region, a review of earlier studies of various aspects of climate is very important. तर एखादा ठिकाणचा जो हवामान आहे तो हवामान जेव्हा ठरवतो आपण तर तो ठरवत असताना त्या ठिकाणी अभ्यास करण्यात येतो. कसा अभ्यास केला जातो? वर्षानुवर्षे. तर वर्षानुवर्षे अभ्यासलेल्या हवामानाचा या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. मोस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड हॅव एस्टॅब्लिश मेट्रोलॉजी डिपार्टमेंट्स फॉर मेकिंग अँड रेकॉर्डिंग सच ऑब्झर्वेशन्स. तर जगातील जे बहुतेक देश आहेत त्या देशांनी या क्लायमेटची नोंद ठेवली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी एक डिपार्टमेंट स्थापन केलेलं आहे. मेट्रोलॉजी डिपार्टमेंट म्हणजे हवामान खाते हे स्थापन केलेलं आहे. These departments have observatories which are equipped with modern instruments and technology. तर आता हे जे डिपार्टमेंट्स आहेत याला म्हणतात ऑब्झर्वेटरीज. ऑब्झर्वेटरीज ज्याला मराठीमध्ये शब्द आहे वेधशाळा. तर या ज्या ऑब्झर्वेटरीज आहेत, वेधशाळा ज्या आहेत, तर या ठिकाणी आधुनिक यंत्रसामुग्री आणि उपकरण आहेत त्या ठिकाणी. If present climatic conditions are analyzed with reference to the past climatic conditions, we can predict climatic changes of the future. तर जर आपण वर्तमान काळामध्ये या ठिकाणी क्लायमेटिक कंडिशनचे ॲनालाइज केले असेल, म्हणजेच विश्लेषण, ॲनालिसिस म्हणजेच विश्लेषण, तर भूतकाळातील क्लायमेटिक कंडिशन सोबत जर केली असेल तर त्याद्वारे आपण भविष्यात कोणकोणते क्लायमेटिक चेंजेस होणार आहेत याचा या ठिकाणी अंदाज लावता येतो. तर पुढील भाग आहे यामध्ये. हावेवर ॲज क्लायमेट इज द नेट रिझल्ट ऑफ ए कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ व्हेरियस ॲटमॉस्फिअरिक फॅक्टर्स, फोरकास्टिंग इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट. तर पण क्लायमेट म्हणजे जो आहे हा व्हेरियस ॲटमॉस्फिअरिक फॅक्टर्स चे जे कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे. क्लायमेट म्हणजे काय झाले या ठिकाणी गुंतागुंतीचं असं मिश्रण आहे, कॉम्प्लेक्स मिक्सचर, आणि त्याबाबत अंदाज करणे म्हणजेच कॉम्प्लिकेटेड आहे आणि डिफिकल्ट आहे, कठीण आहे. फोरकास्टिंग इज इझी फॉर प्लेसेस वेअर क्लायमेटिक चेंजेस आर स्लो अँड ऑफ ए लिमिटेड नेचर. तर या ज्या ठिकाणी क्लायमेटिक चेंजेस जो आहे हा हळूहळू आणि लिमिटेड म्हणजे मर्यादित असते. तर हळूहळू असेल, लिमिटेड असेल तर त्या ठिकाणचा क्लायमेटचा अंदाज लावणे सोपे असते. परंतु याच्या उलट हावेवर वेअर क्लायमेटिक चेंजेस आर कॉम्प्लेक्स, इंटरडिपेंडंट अँड रेपिड, मेकिंग फोरकास्ट इज व्हेरी डिफिकल्ट. पण आपल्या देशात जसं भारतासारख्या आपल्या देशामध्ये काय खूप जास्त प्रमाणात चेंजेस होतात आणि हे जे चेंजेस आहेत ते पुष्कळशा फॅक्टर्सवर डिपेंड असतात. जसं साऊथमध्ये आपण पाहतो, आपल्या भारतात साऊथमध्ये समुद्र आहे, त्याच्यानंतर नॉर्थ या ठिकाणी पर्वतरांगा आहेत, वेस्टमध्ये डेझर्ट आहे, ईस्ट भाग जो आहे त्यामध्ये पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे. म्हणजेच याचा अर्थ आपल्या येथील क्लायमेट जो आहे हा कसा आहे, क्लायमेक्स आहे, आणि क्लायमेक्स असल्यामुळे आपल्या येथील जो फोरकास्ट आहे त्याचा अंदाज करणे हा कठीण आहे. या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की हा जो क्लायमेक्स असल्यामुळे त्याचे फोरकास्ट करणे, अंदाज करणे कठीण आहे. त्यानंतर पुढचं आहे या ठिकाणी मीटरॉलॉजी.
आता मीटरोलॉजी काय आहे पहा, हवामानशास्त्र ज्याला मराठीमध्ये शब्द आहे, तर याची डेफिनेशन दिलेली आहे. द सायन्स दॅट स्टडीज द इंटर relationships between the various components of air, natural cycles, geological movements of the earth and climate is called meteorology. तर व्याख्या काय म्हणत आहे की हवेतील हे जे विविध घटक जे आहेत, त्यानंतर त्या ठिकाणी आहे निसर्ग चक्र, पुढे पृथ्वीच्या होणाऱ्या हालचाली आणि हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास आणि त्याचे विश्लेषण जे आहे ते करणारा सायन्स म्हणजे मीटरोलॉजी आहे. मीटरोलॉजी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ स्टॉर्म्स, क्लाउड्स, रेनफॉल, थंडर, लाइटनिंग एक्सेट्रा. तर आता हे जे मीटरोलॉजीची व्याख्या जी आपण बघितली, तर यामध्ये आता कशा कशाचा अभ्यास केला जातो हे दिलेलं आहे या ठिकाणी की स्टॉर्म्सचा अभ्यास होतो. स्टॉर्म्स म्हणजे काय, वादळ निर्माण होणे. क्लाउड्स ढग, रेनफॉल म्हणजे पावसाचं प्रमाण याचा अभ्यास होतो. थंडर की ढगांच्या गडगडाचा जो आवाज होतो, मेघगर्जना होते. लाइटनिंग विजांचा कडकडाट होतो. तर या सगळ्यांचा या ठिकाणी काय होतो, अभ्यास केला जातो. कशामध्ये, मेटरोलॉजीमध्ये. डिपेंडिंग अपॉन द स्टडी ऑफ सच फॅक्टर्स वेदर फोरकास्ट आर मेड. तर हे जे पुष्कळशे फॅक्टर आहेत हे स्टडी करून वेदर फोरकास्ट म्हणजे त्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो. दे आर युजफुल टू कॉमन पीपल. आता कोणाकोणाला उपयोगी आहे हा जो मेट्रोलॉजी आहे, तर कॉमन पीपल, त्यानंतर आहे फार्मर्स, फिशरीज, एव्हिएशन सर्व्हिसेस, वॉटर ट्रान्सपोर्ट अँड व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन. तर हा जो मेट्रोलॉजी आहे, हवामानशास्त्र आहे, याचा उपयोग सगळ्यांनाच होतो. जसं सामान्य लोकांना तर होईलच, शेतकऱ्यांना जसं शेती करताना त्याला हवामानाचा अंदाज असणे आवश्यक आहे. त्यानंतर फिशर्स, मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांना म्हणजे त्यांना सूचना दिली जाते की वादळ असेल तर तुम्ही समुद्रात जाऊ नये. तर ह्या ज्या पूर्व सूचना मिळतात त्यांना, तर त्यांच्यासाठी देखील आवश्यक आहे. त्यानंतर आहे एव्हिएशन सर्व्हिसेस म्हणजेच विमान सेवा. ते विमान वाहतूक करणारे जे आहेत त्यांना जसे फ्लाईट उडवण्यासाठी तर वेदर जो आहे तो कसा असणे, क्लिअर असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे आहे वॉटर ट्रान्सपोर्ट, की समुद्रामध्ये जे ट्रान्सपोर्टिंग केल्या जाते, जल वाहतूक ज्याला म्हणतात, तर त्यांनाही या मेट्रोलॉजीचा उपयोग होतो. तर समजलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी की अशा प्रकारे हे कॉमन पीपल, फिशरीज, फार्मर्स, एव्हिएशन आणि अदर ऑर्गनायझेशन जे आहेत या सगळ्यांना हा मेट्रोलॉजीचा याचा अभ्यास त्यांना म्हणजे याचा अंदाज जे बांधला जातो त्याबद्दल त्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनाही याचा उपयोग होत असतो. पुढे दिलेला या ठिकाणी इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क, की द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश बाय द 23rd मार्च. पुन्हा एकदा बघा, द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश बाय द युनायटेड नेशन्स. This organization on 23rd March 1950. This organization plays an important role in food security, water management, transportation and communication. तर काय दिलेलं आहे या ठिकाणी की हे जे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आहे म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ, तर यांच्यातर्फे ऑन 23rd मार्च 1950 म्हणजे 23 मार्च 1950 रोजी अशा प्रकारे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. मग आता हे जी संस्था आहे जी स्थापन करण्यात आलेली आहे 23 मार्च 1950 रोजी, तर या संस्थेचं कार्य दिलेलं आहे. कशासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली, कोणता उद्देश आहे या संस्थेचा, तर या ठिकाणी पहिला दिलेला आहे त्यांनी अन्न सुरक्षा, नंतर आहे जल व्यवस्थापन, ट्रान्सपोर्टेशन ज्याला म्हणतो आपण दळणवळण, यासाठी ही संस्था जी आहे अत्यंत इम्पॉर्टंट आहे.
पुढे दिलेला आहे युझिंग ICT. तर विथ द हेल्प ऑफ व्हेरियस सर्च इंजिन्स ऑन द इंटरनेट, सर्च फॉर लिंक्स गिविंग इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग इन्स्टिट्यूट्स and prepare a report based upon the information obtained. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO हा शॉर्ट फॉर्म त्याचा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी IITM, नॅशनल ओशिनोग्राफिक अँड ॲटमॉस्फिअरिक ॲडमिनिस्ट्रेशन NOAA. तर या ठिकाणी तुम्ही जर विकिपीडिया वर जाऊन किंवा गुगलवर जाऊन टाईप करू शकता WMO, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, IITM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, NOAA, नॅशनल ओशिनोग्राफी ॲटमॉस्फिअरिक अँड ॲडमिनिस्ट्रेशन. तर ही वरील जे संस्था आहे, आता हा काय दिलेला शेवटचं नॅशनल ओशिनोग्राफी म्हणजे राष्ट्रीय समुद्री आणि वातावरणीय व्यवस्थापन. तर या ज्या संस्था आहेत या संस्थांची माहिती याची नोंद असलेल्या ज्या लिंक्स आहेत त्या आपण विविध लिंक्स ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण शोधू शकतो. पुढे दिलेला आहे इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1875 ॲट शिमला. 1875 मध्ये ब्रिटिशांनी शिमला येथे इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, भारतीय हवामान खाते जे आहे त्याची त्यांनी स्थापना केलेली 1875 मध्ये. पुढे इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे अँड इट्स रिजनल ऑफिसेस आर ॲट मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर अँड दिल्ली. तर आता हे जी संस्था स्थापन केलेली आहे इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, जी संस्था स्थापन केली त्याचे जे मुख्य कार्यालय आहे ते पुणे आहे. पुणे येथे आहे आणि इतर जे कार्यालय आहे ते मुंबई, कलकत्ता, चेन्नई, नागपूर आणि दिल्ली येथे या ठिकाणी यांचे हे ऑफिसेस आहेत. ठीक आहे. पुढे बघायच्यात मॅप्स आर प्रिपेअर्ड एव्हरी डे विच इंडिकेट द डेली प्रेडिक्शन्स अबाउट द वेदर. आता या ठिकाणी हे जे नकाशे आहेत मॅप्स म्हणजे, तर या ठिकाणी दररोज हवेची स्थिती कशी राहील हे दर्शविणारे नकाशे तयार केले जातात. सच मॅप्स आर प्रिपेअर्ड अँड पब्लिश ट्वाइस इन एव्हरी 24 hours. 24 तासात 2 वेळा असे हे नकाशे आहेत ते नकाशे तयार करतात आणि पब्लिश केले जाते, प्रसारित करण्यात येतात. In this institute, research goes on continuously on various aspects like instruments for climatic readings, predictions about climate made using radar, predictions about climate related to seismology, predictions regarding rainfall by satellites, air pollution, etc. तर आता हे जे या ठिकाणी जो सर्वांचा अभ्यास येथे केला जातो, मग जो क्लायमेट आहे क्लायमेटचे प्रेडिक्शन, त्याचा अंदाज फ्युचरमध्ये कसे असेल याचा अभ्यास रडारच्या मदतीने केला जातो. तसेच सिसोमॉलॉजी म्हणजे काय आहे की भूगर्भामध्ये म्हणजे जमिनीत होणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्याचा अभ्यास केला जातो. पुढे रेनफॉल, पावसाचे प्रमाण कमी पडणार जास्त पडणार तर याच्याशी संबंधित अभ्यास आहे. एअर पोल्युशन याच्याविषयी, तर या सगळ्यांचा सॅटेलाइटच्या मदतीने अंदाज लावण्यात येतो. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट प्रोव्हाइड्स इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेदर अँड क्लायमेटिक कंडिशन्स टू अदर डिपार्टमेंट्स लाईक एव्हिएशन, शिपिंग, ॲग्रिकल्चर, इरिगेशन, मराईन ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन एक्सेट्रा. तर आपले जे भारतीय हवामान खाते आहे यांनी वेगवेगळी इन्फॉर्मेशन, त्यानंतर क्लायमॅटिक कंडिशन्स याबद्दल ती माहिती या ठिकाणी देत असतात. जसे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्याची आवश्यकता आहे. एव्हिएशन विमान उड्डाण या डिपार्टमेंटला, शिपिंग नौकानयन डिपार्टमेंट आहे, ॲग्रिकल्चर शेतीच्या संबंधित, इरिगेशन पाटबंधारे विभाग, मराईन ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन,
की समुद्रामध्ये जे तेल संशोधन आणि उत्पादन करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर यांचा या ठिकाणी समावेश होतो. प्रेडिक्शन्स रिगार्डिंग कॅलॅमिटीज लाईक डस्ट स्टॉर्म्स, सँड स्टॉर्म्स, हेवी रेनफॉल, hot and cold waves, tsunami, etc. are communicated to various departments, all types of mass communication media and all citizens. तर हे जे संकट आहे, कॅलॅमिटीज येणारे, तर संकटाची पूर्वसूचना जसे धुळीची हे वादळे आहे, वाळूची वादळे, मुसळधार पाऊस आहे, उष्णतेची आणि थंडीची लाट, सुनामी, तर इत्यादी संकटाची जी पूर्वसूचना आहे ही विविध खात्याबरोबरच सर्व प्रसिद्धी माध्यमे व नागरिकांपर्यंत पोहोचवली जातात. फॉर दिस पर्पज इंडिया हॅज लॉन्च सेव्हरल सॅटेलाइट्स इक्विप विथ हाय क्लास टेक्नॉलॉजी. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन माहीत होण्यासाठी भारताने पुष्कळसे जे सॅटेलाइट्स आहेत, आपल्याला माहिती आहे वारंवार सॅटेलाइट्स सोडले जातात स्पेसमध्ये, तर ही जी इन्फॉर्मेशन आहे याच्यासाठी सॅटेलाइट्स स्पेसमध्ये लॉन्च केलेल्या आहेत भारताने. Observatories at several locations are doing excellent work in the analysis of the information received from this satellite www.imd.pune.gov.in. तर वेगवेगळ्या ठिकाणी ह्या ऑब्झर्वेटरीज म्हणजे वेधशाळा आहेत आणि ह्या वेधशाळा काय करतात, त्यांना जी माहिती मिळते त्या मिळालेल्या माहितीचे ते पृथक्करण करतात, विश्लेषण करतात आणि मग ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर त्याची जी वेबसाईट दिलेली आहे www.imdpune.gov.in. तर काय याचं www.indian-meteorological-department-pune.gov.in. शेवटचं आता यामध्ये बघायचं आपल्याला मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रेडिक्शन. The tradition of forecasting the monsoon season in India is older than 100 years. ते की भारतीय मान्सून संबंधी जो अंदाज आहे हा सांगण्याची जी परंपरा आहे आपल्या भारतामध्ये ही 100 वर्षापेक्षा देखील जुनी आहे. आफ्टर द फेमिनाइन ऑफ 1877, H.F. Blandford, the founder of IMD, had made such a prediction for the first time, taking the snowfall in the Himalayas as a पॅरामीटर फॉर धिस प्रेडिक्शन. तर सन 1877 मध्ये IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे जे फाउंडर आहे H.F. ब्लॅनफोर्ड यांनी 1884 मध्ये सगळ्यात आधी त्यांनी हिमालयातील पडणारा जो बर्फ आहे, बर्फवृष्टी हा जो घटक आहे, हा घटक गृहीत धरून सर्वप्रथम त्यांनी असा अंदाज मांडला होता. इन द डेकेड ऑफ द 1930s, द देन डायरेक्टर ऑफ द IMD सर Gilbert Walker had underlined the relationship between various worldwide climatic factors and the Indian monsoon, and based on available observations and previous recordings related to this relationship, he put forth a hypothesis regarding the nature of the monsoon. तर 1930 मध्ये त्यावेळेचे जे कार्यप्रमुख होते सर गिल्बर्ट वॉकर, यांचे नाव दिले सर गिल्बर्ट वॉकर, यांनी पूर्ण वैश्विक वातावरणामधले जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात, त्याचप्रमाणे होणारे बदलाचे त्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स ठेवले, ते ऑब्झर्वेशन रेकॉर्ड केले आणि त्यानंतर येणारा मान्सून कसा असेल याचा त्यांनी अंदाज बांधला. With the initiative of Dr. Vasantrao Gowarikar in the decade of the 1990s, a monsoon model based upon 16 worldwide climatic parameters was developed. यानंतर 1990च्या सुमारास डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित अशा प्रकारे 16 जे घटक आहेत त्या 16 घटकावर आधारित मान्सूनचा प्रारूप हा बनवण्यात आला आणि हा जो मॉडेल आहे, दिस मॉडेल वॉज इन यूज फ्रॉम 1990 टू 2002. तर 1990 ते 2002 पर्यंत हे जे प्रारूप आहे हे प्रारूप वापरले जात होते. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढा भाग तर तुम्हाला समजलेला असेल. याच्या नंतरचा जो या पाठाचा जो उर्वरित भाग आहे तो आपण नंतर बघूया आणि याचा अभ्यास करायचा या प्रकरणाचा. ठीक आहे.